सर्वांना नमस्कार. मी रोहन घुगे, जिल्हाधिकारी जळगाव. आत्ताच आमच्या निदर्शनास काही नागरिकांनी आणि न्यूज एजन्सीजनी आणून दिलाय की भरपूर मोठ्या प्रमाणावरती पेट्रोल पंपावरती नागरिकांनी गर्दी केलेली आहे पेट्रोल भरण्यासाठी आणि डिझेल भरण्यासाठी. मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की आम्ही सर्व पेट्रोल जे सप्लायर्स आहेत आणि त्यांचे जे एजन्सीज आहेत या सगळ्यांशी आम्ही संपर्क साधलेला आहे आणि असं कुठल्याही प्रकारचा डेटा समोर आलेला नाहीये की त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची साठ्याची कमतरता किंवा येणाऱ्या सप्लाय चेन मधल्या पेट्रोल डिझेलची कमतरता आढळून आलेली नाहीये. तर त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण अशा प्रकारे पॅनिक बाईंग करू नये आणि कुठल्याही अफवांना बळी पडू नये. हा साठा पर्याप्त प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आणि येणाऱ्या सप्लाय चेन मधला साठा देखील पर्याप्त आहे. तरी सर्वांनी अशा अफवांना बळी पडून अशा प्रकारची पॅनिक बाईंग करणे टाळावे. धन्यवाद. दादा, तुम्ही आज या ठिकाणी तुमच्या स्वतःच्या कारमध्ये डिझेल भरण्यासाठी आले आहे. तुम्हाला कसा वाटतो या डिझेल आणि पेट्रोलच्या या संदर्भात? कसं आहे, मुक्ताईनगरमध्ये आज रोजी मी डिझेल भरायला जरी आलो, माझं नेहमीचं डिझेल भरायचं असते, परंतु ज्या प्रकारे पूर्ण महाराष्ट्रभर किंवा देशभर युद्धजन्य परिस्थितीनुसार अफवेला जास्त पीक आलेलं आहे आणि असं चालू आहे की प्रत्येक पेट्रोल पंपावर रांगा लागलेल्या आहे. परंतु मुक्ताईनगरची परिस्थिती जर बघितली तुम्ही तर हा HP चा पेट्रोल पंप आहे, रामभाऊ पुनाशे यांचा. तिथे कोणतीही गर्दी नाही, मुक्ताईनगरला कोणतीही गर्दी नाही. दुसरा तिकडे रक्षा पेट्रोल पंप आहे, त्याच्यावर सुद्धा गर्दी नाही. मी तिकडनंही काल पेट्रोल डिझेल भरलं होतं. अफवेला लोक बळी पडत आहेत आणि घाई करत आहेत. याच्यामध्ये मला असं वाटते की हे जे पंपधारक आहेत यांच्या मर्जीनुसार हे शॉर्टेज होईल, भाव वाढवण्याचं षडयंत्र आहे असं एक त्यांच्या मनामधलं एक कल्पना आहे ती. किंवा आपण जर काही ब्रेक लावला आणि 2 दिवस पेट्रोल संपलं केलं, वाढीव भावाने त्यांना काळा बाजार करता येईल, त्यासाठी एक षडयंत्र असू शकते. परंतु याच्या माध्यमातून सांगता येईल की अशी कोणती परिस्थिती आज आमच्या मुक्ताईनगरमध्ये तरी नाही. आणि मुक्ताईनगर वासी आहे की मुक्ताईनगर तालुक्यातील लोकांनाही कोणतेही आपल्याला बळी पडण्याचे कारण नाही. राहिला विषय की हा युद्धजन्य परिस्थिती पूर्ण जगभर आहे, तरी भारत सरकारने आणि राज्य सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार किंवा आपल्या बाजूला मध्यप्रदेश सरकार आहे, यांनीसुद्धा ह्या अफवेला पीक पाणी घालू नये. त्यांनीसुद्धा पुढे जनतेची गैरसोय होणार नाही यासाठी गॅस, डिझेल, पेट्रोल यांच्यावर जास्तीत जास्त नियंत्रण आणावं, पुरवठा जास्तीत जास्त करावा, एवढं आवाहन सरकारलाही तुमच्या माध्यमातून मी करतो. धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये आणि जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यामध्ये आज पेट्रोलच्या संदर्भामध्ये काय परिस्थिती आहे? आपण पेट्रोल मालक आहेत, आतापर्यंत तर आम्हाला काही टंचाई जाणवलेली नाही आहे. कंपन्यांकडून आम्हाला वेळोवेळी आणि सुरळीत पुरवठा चालू आहे आणि आम्ही सुद्धा गिरायकांना पुरवठा सुरळीत चालू आहे. आतापर्यंत कोणतीच आम्हाला तुटवा जाणवलेला नाहीये. कंपनीकडनं आपल्याला पुरवठा सुरळीत होत आहे का? सुरळीत चालू आहे पुरवठा. दिवसातून आपल्याला किती टँकर लागत आहेत? नाही, आम्हाला 1 दिवसाचा टँकर लागतं इथं. आणि नागरिकांच्या आपल्याला कशा पद्धतीने आपण नागरिकांचं सहकार्य आहे आम्हाला आणि आम्ही कोणत्याही प्रकारे नागरिकांना त्रास होईल याप्रमाणे आम्ही वागत नाही आणि जसा पुरवठा होतो तसं आम्ही ग्राहकांना पुरवठा करतो. आता सध्या पेट्रोलचे काय दर आहेत? आता पेट्रोलचे दर आहेत 105 रुपये 13 पैसे.